ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री ईश्वर सातेरे पाटील, MHPS बेनकनहळ्ळी, CRC हिंडलगा. इयत्ता 7वीतील समाज विज्ञान या विषयाबद्दल आज आपण अधिक माहिती मिळवणार आहोत. इयत्ता 7वीच्या समाज विज्ञान विषयातील दक्षिण अमेरिका अँडीज पर्वत यातील भाग 1 या भागाविषयी आपण अधिक माहिती मिळवूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्यासोबत तुम्ही आपण सर्वजण दक्षिण अमेरिका या खंडाचा प्रवास करूया. मी तुम्हाला सांगितलेलं आहे दक्षिण अमेरिका अँडीज पर्वत हा जो प्रदेश आहे त्याबद्दल आपण आज अधिक माहिती मिळवायची आहे. सर्वांनाच प्रवास आवडतो, हो की नाही? तुम्हालासुद्धा प्रवास आवडत असेल, नक्कीच तुम्हालासुद्धा प्रवास आवडत असणार. तर आपण ज्या भागामध्ये फिरायला जातो त्या भागातील वातावरणाचा, तेथील निसर्गाचा आपण निरीक्षण करत असतो आणि या निरीक्षणाच्या नोंदी आपण आपल्या लेखी ठेवत असतो. तर असाच प्रवास आज आपण दक्षिण अमेरिकेत करायचा आहे. काय दक्षिण अमेरिकेत आपण कसे जाणार? काळजी नसावी. दक्षिण अमेरिका अँडीज प्रदेश या खंडाची आपण आज माहिती मिळवणार आहोत आणि ही माहिती आपल्याला त्या प्रदेशात नेऊन सोडणार आहे. चला तर मग व्हा प्रवासाला तयार. तुम्ही आम्ही सर्वजण दक्षिण अमेरिका या खंडातील भागाविषयी माहिती मिळूया आणि दक्षिण अमेरिकेमध्ये काय काय घडतं त्याची सविस्तर माहिती आज या भागामध्ये पाहूया. चला तर मग मित्रांनो, दक्षिण अमेरिका अँडीज प्रदेश या खंडाचा स्थान, विस्तार आणि स्वाभाविक विभाग याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया. आवडेल ना तुम्हाला माझ्यासोबत दक्षिण अमेरिका या खंडाची माहिती मिळवायला? हो, नक्कीच. आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत आज स्वैर संचार करणार आहे दक्षिण अमेरिका या अँडीज प्रदेशातील खंडाविषयी. दक्षिण अमेरिका हा जगातील 4थ्या मोठ्या क्रमांकाचा खंड आहे. तुम्हाला कल्पना आहे जगामध्ये जे फार मोठे खंड आहेत त्याच्यातील पहिला नंबर लागतो तो म्हणजे आशिया खंड, दुसरा नंबर लागतो तो म्हणजे युरोप खंड, तिसरा खंड आहे दक्षिण आफ्रिका आणि चौथा जो खंड आहे तो आता आपण शिकत असलेला दक्षिण अमेरिका हा जगातील 4थ्या मोठ्या क्रमांकाचा खंड आहे. यालाच लॅटिन अमेरिकेचा एक भाग म्हणून सुद्धा ओळखले जाते. दक्षिण अमेरिका या खंडाला लॅटिन अमेरिकेचा एक भाग म्हणून सुद्धा ओळखले जाते. या अमेरिके खंडाचा शोध कसा लागला याची कथा फार रोमांचक आहे. तुम्ही तुमच्या शिक्षकांच्याकडून ऐकला असणारच. भारताचा शोध लावण्यासाठी ख्रिस्तोफर कोलंबस निघाला होता, मात्र योगायोगाने त्यानं दक्षिण अमेरिका या खंडाचा शोध लावला. कसा लावला याच्याबद्दल आपण थोडीशी सविस्तर माहिती घेऊया. तर भारत आणि युरोप या खंडामध्ये, आशिया खंड आणि युरोप खंड या खंडामध्ये व्यवसाय चालला होता आणि तो म्हणजे मसाल्यांचा व्यापार. आणि हा मसाल्यांचा व्यापाराचा व्यवसाय करता करता युरोपियनांना भारत देशाविषयी फार वेगळीच गोडी निर्माण झालेली होती आणि हा व्यापार अगदी बेस्ट चाललेला होता, त्यांचा भरपूर फायदा होत होता. आणि असं चाललेलं असतानाच अचानक कॉन्स्टँटिनोपल हे बंदर बंद पडले. म्हणजे युरोपमधून भारतात यायचा जो थेट रस्ता होता तो सरळ सरळ बंद पडला, भूमार्ग बंद झाला, कारण कॉन्स्टँटिनोपलवर ताबा मिळवण्यात आला होता. मग यावेळेला युरोपियनांच्यामध्ये प्रश्न पडला की भारतात आता कसं जायचं, भारताबरोबर व्यापारी संबंध कसे ठेवायचे. आणि म्हणूनच खलबतं चालू असतानाच कोलंबसने पुढाकार घेतला की सर्वप्रथम मी भारताचा शोध लावणार, कारण जो भूमार्ग होता तो एकच होता आणि तो बंद पडल्यामुळे दुसरा भूमार्ग शोधणे किंवा समुद्रमार्ग शोधणे त्यावेळेला गरजेचे होते. आणि म्हणूनच कोलंबसने ठरवलं की समुद्रमार्गे मी भारतामध्ये जाईन आणि या भारताचा शोध काढेन आणि त्यावेळेला आपल्याला तिथं मसाल्याचे पदार्थ याचा व्यापार करता येईल. आणि म्हणून युरोपियन कोलंबस हा ख्रिस्त शके 1498 भारताचा शोध लावण्यासाठी निघाला. ख्रिस्तोफर कोलंबस हा 1498 भारत या देशाचा शोध लावण्यासाठी निघाला होता आणि तो समुद्रमार्गे निघाला होता. मात्र समुद्रमार्गे निघाला असताना त्याला कल्पना येत नव्हती की भारत नक्की कोणत्या दिशेला आहे. आणि म्हणून त्या समुद्रमार्गातून तो वाहत निघाला आणि त्याने एका शेवटी बऱ्याच तपश्चर्येनंतर एका खंडाचा शोध लावला आणि त्याच खंडाला म्हणजे त्याच जमिनीला त्याने भारत असे नाव दिले.
त्या खंडाला, त्या भागाला, त्या भूभागाला त्याने भारत असे नाव दिले आणि तेथील गोऱ्या लोकांच्या, स्थानिक लोकांना, जे गोऱ्या रंगाचे जे स्थानिक लोक होते त्या लोकांना त्याने रेड इंडियन्स असे नाव दिले. मात्र जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा हा देश भारत नसून अमेरिका आहे हे त्याच्या लक्षात आले आणि म्हणूनच या 1498 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबसने दक्षिण अमेरिका या खंडाचा शोध लावला आणि त्यालाच त्याने भारत असे नाव दिले. गोऱ्या रंगांच्या स्थानिक लोकांना त्याने रेड इंडियन्स असे सुद्धा म्हटलेले आहे. त्यामुळे दक्षिण अमेरिका या खंडाचा शोध ख्रिस्तोफर कोलंबसने 1498 मध्ये लावला. योगायोगाने भारताचा शोध लावताना दक्षिण अमेरिका खंडाचा शोध लागलेला आहे याच्याबद्दलची तुम्हाला माहिती मिळालेली आहे. यानंतर आपण पुढील भाग बघूया, तो म्हणजेच स्थान. दक्षिण अमेरिका हा खंड अँडीज पर्वत व अमेझॉन नदीने मिळून तयार झालेला खंड आहे. दक्षिण अमेरिका खंडामध्ये फार मोठा असलेला पर्वत म्हणजे अँडीज पर्वत आणि या अँडीज पर्वताबरोबरच फार मोठी असलेली नदी म्हणजेच अमेझॉन नदी. तर हा जो अँडीज पर्वत आणि ही जी अमेझॉन नदी आहे या दोन्हींचा जो मधला भाग आहे तो मधला भाग म्हणजेच दक्षिण अमेरिका हा खंड आहे. कारण फार मोठ्या प्रमाणामध्ये पर्वतराशी तिथे पसरलेली आहे आणि त्या पर्वतराशीचं नाव आहे अँडीज पर्वत आणि जगातील सर्वात मोठी नदी म्हणून जिला आपण ओळखतो ती अमेझॉन नदीसुद्धा याच भागात आहे. त्यामुळे अँडीज पर्वत व अमेझॉन नदी या दोन्हींनी मिळून हा दक्षिण अमेरिका खंड या ठिकाणी तयार झालेला आपल्याला आढळून येतो. जगात जास्त कॉफीचे उत्पादन करणारा खंड म्हणून सुद्धा दक्षिण अमेरिका खंडाला ओळखले जाते. तेथील हवामान, तेथील डोंगराळी प्रदेश, चढ उतारांचा जो प्रदेश आहे तो कॉफीच्या उत्पादनासाठी अगदी सुबक असा आहे आणि त्यामुळे जगातील जास्त कॉफीचं उत्पादन करणारा देश किंवा खंड म्हणून दक्षिण अमेरिका या खंडाला ओळखले जाते. त्याचबरोबर अमेझॉन नदी ही सर्वात मोठी नदी या खंडात वाहत असल्यामुळे फार मोठे सखल मैदाने निर्माण झालेली आहेत या खंडामध्ये आणि या सखल मैदानामुळेच या खंडाला गवताळ कुरणांचा प्रदेश सुद्धा म्हटलं जातं. हो, गवताळ कुरणांचा प्रदेश असं म्हणतात. का म्हणतात? कारण दक्षिण अमेरिकेमध्ये अमेझॉन नदीच्या उगमामुळे फार मोठा विशाल असा सखल प्रदेश निर्माण झालेला आहे आणि या सखल प्रदेशामध्ये साहजिकच गवताळी प्रदेश फार मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच या भागाला गवताळी कुरणांचा प्रदेश असे म्हटले जाते. दक्षिण अमेरिका खंडाचा बहुतेक भाग हा दक्षिण गोलार्धात आणि फार थोडा भाग हा उत्तर गोलार्धात येतो. जास्तीत जास्त भाग दक्षिण गोलार्धामध्ये आणि फार थोडासा भाग उत्तर गोलार्धामध्ये येतो. कारण दक्षिण अमेरिका खंड हा दक्षिण गोलार्धाकडे जास्त कललेला आहे आणि उत्तर गोलार्धाकडे तो थोड्या प्रमाणात असल्यामुळे याचा जास्तीत जास्त भाग हा दक्षिण गोलार्धात येतो, फार कमी भाग हा उत्तर गोलार्धामध्ये येतो. यानंतर दक्षिण अमेरिका या खंडाचा आपण विस्तार पाहूया. तर नकाशामध्ये तुम्ही पाहत आहात दक्षिण अमेरिका या खंडाचा नकाशा तुम्हाला इथं दिसत आहे. या नकाशातून बरोबर मध्यावरून विषुववृत्त गेलेला आहे. त्याचबरोबर दक्षिणेला मकरवृत्त सुद्धा गेलेला आहे. एकूण 3 वृत्त आहेत, विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त. या 3 वृत्तापैकी, या 3 काल्पनिक रेषांपैकी विषुववृत्त आणि मकरवृत्त या खंडातून गेलेली आहेत. या खंडाचं जर चित्र पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल या खंडाचा आकार कसा आहे, त्रिकोणी आकार आहे. त्रिकोणी आकारामध्ये दिसत असलेला हा खंड उत्तरेकडे याचा जो आकार आहे तो फार रुंद होत गेलेला आहे आणि दक्षिणेकडे मात्र चिंचोळा होत गेलेला आहे. अगदी बारीक असं टोक आपल्याला पाहायला मिळतं ते दक्षिण भागाकडे आणि रुंदावलेला जो भाग आहे तो उत्तरेकडे आहे आणि म्हणूनच रुंद असा भाग उत्तरेकडे आहे आणि चिंचोळा होत गेलेला भाग दक्षिणेकडे आहे. हा उत्तर खंडाचा दक्षिण अमेरिका खंड आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा या चित्राकडे लक्ष देऊन बघा. हा खंड 12 अंश उत्तर अक्षांशापासून 12 अंश उत्तर अक्षांशापासून ते 56 अंश दक्षिण अक्षांशापर्यंत पसरलेला आहे. 12 अंश उत्तर अक्षांशापासून ते 56 अंश दक्षिण अक्षांशापर्यंत हा खंड पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. तसेच 35 अंश रेखांशापासून ते 81 अंश पश्चिम रेखांशापर्यंत हा भाग विस्तारलेला आहे. 35 अंश पूर्व रेखांशापासून ते 81 अंश पश्चिम रेखांशापर्यंत या उत्तर अमेरिका खंडाचा भाग विस्तारलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा खंड पश्चिम गोलार्धामध्ये येतो. जास्तीत जास्त भूभाग पश्चिम गोलार्धामध्ये असल्यामुळे दक्षिण अमेरिका या खंडाचा जास्तीत जास्त भूभाग हा पश्चिम गोलार्धामध्ये असल्याचं आपण पाहतो आणि त्याचा कारण
दक्षिणेकडे होत गेलेला चिंचोळा भाग आणि उत्तरेकडे होत गेलेला रुंद भाग हा या खंडाचा विस्तार या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. यानंतर या विस्तारामधीलच पुढील भाग म्हणजे उत्तर भाग वगळता इतर सर्व दिशांना पाण्याने वेढलेले आहे. दक्षिण अमेरिका या खंडाच्या जर उत्तर भाग वगळला तर इतर सर्व दिशांना पाण्याने वेढलेले आहे. म्हणजे तिन्ही बाजूला पाणी आणि एका बाजूला जमीन अशा प्रकारची भौगोलिक रचना या खंडाची आहे. उत्तरेकडे पनामा कालव्यामुळे उत्तर अमेरिकेपासून वेगळा झालेला आहे. दक्षिण अमेरिका हा खंड उत्तर अमेरिकेपासून कसा वेगळा झालेला आहे? पनामा कालव्यामुळे. पनामा कालवा हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा दुवा आहे. त्यामुळेच उत्तर अमेरिकेपासून पनामा कालव्यामुळे दक्षिण अमेरिका हा खंड वेगळा झालेला आपण पाहतो. किती बाजूला पाणी आहे असं मी सांगितलं? अगदी करेक्ट. या खंडाच्या 3 बाजूला पाणी आणि फक्त उत्तरेला भूभाग आहे. तो कशामुळे जोडला गेलेला आहे? कोणत्या कालव्यामुळे? अगदी करेक्ट. पनामा कालव्यामुळे हा भाग उत्तर अमेरिके खंडापासून वेगळा झालेला आपण पाहतो. तर आपण दिशांचा विचार करूया. या दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व दिशेला अटलांटिक महासागर आहे. कोणता महासागर आहे? अटलांटिक महासागर. त्याचबरोबर पश्चिम दिशेला पॅसिफिक महासागर आहे. पूर्व दिशेला अटलांटिक महासागर, पश्चिम दिशेला पॅसिफिक महासागर, दक्षिण दिशेला अंटार्क्टिका महासागर आणि उत्तर दिशेला कॅरेबियन समुद्र. पूर्व दिशेला अनेकदा रिपीटेशन करूया. पूर्व दिशेला अटलांटिक महासागर आहे, पश्चिम दिशेला पॅसिफिक महासागर आहे, दक्षिण दिशेला अंटार्क्टिका महासागर आहे आणि उत्तरेला कॅरेबियन समुद्र आहे. अशा प्रकारचा विस्तार या दक्षिण अमेरिका खंडाचा आपण या चित्रामध्ये पाहत आहोत. यानंतर विस्तारामध्येच पुढील भाग म्हणजे एकूण भूभाग. दक्षिण अमेरिका या खंडाचा एकूण भूभाग सुमारे 177.1 लक्ष चौरस किलोमीटर आहे. 177.1 लक्ष चौरस किलोमीटर इतका भूभाग या दक्षिण अमेरिका खंडाचा आहे आणि म्हणूनच हा भूभाग जगात चौथ्या क्रमांकाचा हा मोठा खंड आहे. हे आम्ही मगाशीच बघितलं. जर आपला भारत देश आणि दक्षिण अमेरिका हा खंड यांच्यामध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर भारतापेक्षा हा खंड 3.5 पटीनं मोठा आहे. भारतापेक्षा हा खंड 3.5 पटीनं मोठा आहे. म्हणजे आपल्या भारत देशासारखे पुन्हा 3 देश तयार होतील आणि पुन्हा एक अर्धा देश. अशा प्रकारे 3.5 पटीनं हा दक्षिण अमेरिका खंड भारतापेक्षा मोठा आहे. एकूण 13 देश या खंडामध्ये आहेत. दक्षिण अमेरिका या खंडामध्ये एकूण 13 देश आहेत आणि या 13 देशापैकी सर्वात मोठा देश कोणता असा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे ब्राझील. काय नाव त्या देशाचं? ब्राझील. दक्षिण अमेरिका या खंडातील सर्वात मोठा देश आकाराने तो कोणता आहे? ब्राझील आहे. मग साहजिकच आपल्याला प्रश्न पडतो. कोणता प्रश्न पडला असेल? जर सर्वात मोठा देश ब्राझील असेल तर सर्वात लहान देश कोणता? नक्कीच तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर सुद्धा आपल्याकडे आहे. दक्षिण अमेरिका या खंडातील सर्वात लहान देश म्हणजे फ्रेंच किंवा त्याला आपण गयाना असं म्हणतो. फ्रेंचमधील गयाना सुद्धा असं म्हणतो. सर्वात मोठा देश ब्राझील, करेक्ट, आणि सर्वात लहान देश फ्रेंच गयाना. त्यानंतर बोलिव्हिया आणि पॅराग्वे भूभागाने वेढलेले देश आहेत. बोलिव्हिया आणि पॅराग्वे हे जे 2 देश आहेत या दोन्ही देशांना समुद्राचा किनारपट्टी अजिबात लावलेली नाही. 4ही बाजूला भूभाग या दोन्ही देशांना आहे. म्हणजे मगाशीच आपण बघितलं एकूण 13 देश दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहेत आणि या 13 पैकी बोलिव्हिया आणि पॅराग्वे हे 2 असे देश आहेत ज्यांना 4ही बाजूला भूभाग आहे, एकाही बाजूला किनारपट्टी लावलेली नाही. त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे आकाराने लांबट देश चिली हा आहे. दक्षिण अमेरिका खंडातील आकाराने लांबट देश म्हणजे चिली होय. उर्वरित सर्व देशांना किनारपट्टी लाभलेली आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं एकूण 13 देश आहेत त्यापैकी फक्त 2 देशांना भूभागाने वेढलेला आहे. मग उर्वरित 11 देशांना, सगळ्या 11 देशांना किनारपट्टी लाभलेली आहे. पुन्हा एकदा प्रश्न विचारू का? सर्वात लांबट देश कोणता दक्षिण अमेरिका खंडातील? अगदी करेक्ट, चिली हा सर्वात लांबट देश आहे दक्षिण अमेरिका खंडातील आणि 11 देशांना किनारपट्टी लाभलेली आहे. फक्त 2 देशांना किनारपट्टी लाभली नाही, ते म्हणजे बोलिव्हिया आणि पॅराग्वे. कारण या देशांच्या 4ही बाजूला भूभागाने वेढलेले आहेत, किनारपट्टी लाभलेली नाही. यानंतर वैशिष्ट्ये पाहूया.
दक्षिण अमेरिका खंडाची वैशिष्ट्ये आहेत. पनामा कालवा 1912 मध्ये तयार झाला. उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यामध्ये असलेला प्रमुख सागरी मार्ग आहे. उत्तर अमेरिका खंड आणि दक्षिण अमेरिका खंड यामधील प्रमुख सागरी मार्ग म्हणून पनामा कालव्याकडे पाहिले जातं. हा पनामा कालवा 1912 मध्ये पूर्ण झाला. दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका यामधील प्रमुख सागरी मार्ग म्हणजे पनामा कालवा होय. इक्वेडोर देशाचे नाव इक्वेटर या इंग्लिश शब्दावरून आलेले आहे. इक्वेडोर या देशाचं नाव इक्वेटर या इंग्लिश शब्दावरून आलेले आहे. सागे पौलो सिटी ऑफ स्काय स्क्वेअर म्हणजे गगनचुंबी इमारतीचे नाव आहे. सागे पौलो हे सिटी ऑफ स्काय स्क्वेअर हे जे नाव आहे ते दक्षिण अमेरिका खंडातील गगनचुंबी इमारतीचं नाव आहे. सर्वात उंच असलेली ही गगनचुंबी इमारत आहे, तिचं नाव आहे सागे पौलो किंवा सिटी ऑफ स्काय स्क्वेअर. अर्जेंटिना आणि ब्राझील हे देश फुटबॉल खेळासाठी प्रसिद्ध आहेत. तुम्ही बऱ्याच वेळा टीव्हीवरती सामने बघितलेले आहात. फुटबॉलसाठी प्रसिद्ध असलेला देश म्हणजे अर्जेंटिना आणि ब्राझील. आपल्या देशामध्ये जसं क्रिकेटचं वेळ आहे तसं या देशामध्ये फुटबॉलचं वेळ आहे. अर्जेंटिना आणि ब्राझील या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फुटबॉल खेळला जातो. 2016 साली ब्राझीलमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. 2016 साली ब्राझील या देशामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे व्हेनेझुएला देश मॉडेलिंग आणि कलेसाठी प्रसिद्ध आहे. मॉडेलिंग आणि कलेसाठी प्रसिद्ध असलेला देश म्हणजेच व्हेनेझुएला देश. या देशामध्ये मॉडेलिंग आणि कलेला प्राधान्य दिलं जातं. 2016ची ऑलिम्पिक स्पर्धा ब्राझील या देशामध्ये भरवण्यात आली होती, हेही तुम्हाला कळलेलं आहे. यानंतर या दक्षिण अमेरिका खंडाचे स्वाभाविक विभाग किती व कोणते याविषयी आपल्याला सविस्तर माहिती मिळवायची आहे. तुम्हाला कल्पना आहेच, भारत देशाला वैशिष्ट्यपूर्ण असे स्वाभाविक विभाग लावलेले आहेत. अगदी तसेच किंवा त्याचप्रमाणे स्वाभाविक विभाग दक्षिण अमेरिका या खंडाला सुद्धा लावलेले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण स्वाभाविक विभाग लावलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे काय, तर एका बाजूला कडक उन्हाळा तर दुसऱ्या बाजूला कडक हिवाळा, एका बाजूला भरपूर पाऊस तर दुसऱ्या बाजूला पाऊस पडलाच नाही किंवा पडतच नाही, अशा प्रकारचं वातावरण. एका बाजूला घनदाट अरण्य तर एका बाजूला वाळवंट, अशा प्रकारचं जे वातावरण असतं अशा प्रकारच्या वातावरणालाच आपण काय म्हणतो, वैशिष्ट्यपूर्ण असं म्हणतो. म्हणजे दोन्ही प्रकार, सगळ्या प्रकारचं वातावरण या दक्षिण अमेरिका या खंडामध्ये आहे आणि म्हणूनच दक्षिण अमेरिका या खंडाला वैशिष्ट्यपूर्ण स्वाभाविक विभाग आहेत असं म्हटलं जातं. तर हे वैशिष्ट्यपूर्ण स्वाभाविक विभाग कशामुळे आहेत याचीही आपण माहिती मिळूया. तुम्हालाही आवडेल. व्हेरी गुड. चला आपण माहिती मिळूया. हिमपर्वतांची शिखरे आणि घनदाट विषुवृत्तीय अरण्य आहेत. दक्षिण अमेरिका या खंडामध्ये हिमपर्वतांची शिखरे आहेत. हिमपर्वत म्हणजे बर्फाच्छादित पर्वतांची शिखरे आहेत. फार मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ पडतो आणि अशी बर्फाच्छादित असलेली पर्वतांची शिखरे, त्याचबरोबर घनदाट विषुवृत्तीय अरण्य आहेत आणि याच्यामुळेच येथील जी स्वाभाविक विभाग आहेत ते वैशिष्ट्यपूर्ण झालेले आहेत. त्याचप्रमाणे अत्यंत सुपीक आणि मैदानी प्रदेश तसेच ओसाड वाळवंटी प्रदेश, मी मगाशीच म्हटलं एका बाजूला घनदाट अरण्य तर दुसऱ्या बाजूला ओसाड वाळवंट, अशा प्रकारचं वैविध्यपूर्ण लाभलेले वातावरण या खंडामध्ये आहे आणि म्हणूनच अत्यंत सुपीक मैदानी प्रदेश एका बाजूला तर ओसाड वाळवंट दुसऱ्या बाजूला, अशा प्रकारचे वाळवंटी प्रदेश या भागामध्ये म्हणजे दक्षिण अमेरिका या खंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच दक्षिण अमेरिका खंडाचे स्वाभाविक विभाग हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत असे म्हटले जाते. याची मुख्य 2 कारणे आहेत. एक म्हणजे हिमपर्वतांची शिखरे आणि घनदाट विषुवृत्तीय अरण्य, हे पहिलं कारण. दुसरं कारण अत्यंत सुपीक मैदानी प्रदेश आणि ओसाड वाळवंटी प्रदेश, हे दुसरं कारण. अशी एकूण 2 कारणं वैशिष्ट्यपूर्ण स्वाभाविक विभाग बनण्यासाठी झालेले आहेत. तर पहिला जो स्वाभाविक विभाग आहे तो म्हणजे अँडीज पर्वत. अँडीज पर्वत हा दक्षिण अमेरिका खंडाचा पहिला स्वाभाविक विभाग आहे. दुसरा स्वाभाविक विभाग आहे तो म्हणजे पूर्वेकडील उंचवट्याचा प्रदेश. पूर्वेकडील उंचवट्यांचा प्रदेश. तिसरा स्वाभाविक विभाग आहे मध्य भागातील सखल मैदानी प्रदेश. मध्य भागातील सखल मैदानी प्रदेश हा तिसरा स्वाभाविक विभाग दक्षिण अमेरिका या खंडातील आहे. चौथा स्वाभाविक विभाग आहे तो म्हणजे पश्चिम किनारपट्टीचा मैदानी प्रदेश. पश्चिम किनारपट्टीचा मैदानी प्रदेश, असे एकूण 4 स्वाभाविक विभाग दक्षिण अमेरिका या खंडाचे पडतात. पुन्हा एकदा सांगा पाहू. पहिला स्वाभाविक विभाग अँडीज पर्वत, दुसरा स्वाभाविक विभाग पूर्वेकडील उंचवट्यांचा प्रदेश, तिसरा स्वाभाविक विभाग
मध्य भागातील सखल मैदानी प्रदेश आणि चौथा व शेवटचा स्वाभाविक विभाग म्हणजे पश्चिम किनारपट्टीचा मैदानी प्रदेश, असे एकूण 4 स्वाभाविक विभाग दक्षिण अमेरिका या खंडाचे पडतात. बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही पाहत आहात दक्षिण अमेरिकेचे स्वाभाविक विभाग या ठिकाणी दाखवलेले आहेत. ग्रीन कलर, त्याचबरोबर जांभळा कलर, तांबूस रंगाचा कलर आणि ऑरेंज कलर अशा एकूण 4 कलरमध्ये हे स्वाभाविक विभाग दाखवलेले आहेत. चला तर मग पहिल्या स्वाभाविक विभागाविषयी आपण अधिक माहिती मिळूया. पहिला स्वाभाविक विभाग आहे अँडीज पर्वत. अँडीज पर्वत हा दक्षिण अमेरिका खंडाचा पहिला स्वाभाविक विभाग आहे. या भागामध्ये काय काय वैशिष्ट्यपूर्ण माहिती आहे याची आपण माहिती घेऊया. पॅसिफिक महासागराच्या किनारपट्टीत समांतर अशा 6440 किलोमीटर लांब लागा आहेत. पॅसिफिक महासागराच्या किनारपट्टीत समांतर अशा 6440 किलोमीटरच्या लांब रांगा या अँडीज पर्वताच्या पसरलेल्या आहेत. पॅसिफिक महासागराच्या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये एकूण 6440 किलोमीटरच्या लांब रांगा पसरलेल्या आहेत. जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी म्हणजेच अँडीज पर्वत होय. जगामधील सर्वात लांब पर्वतश्रेणी म्हणून अँडीज पर्वताकडेच पाहिलं जातं. पॅसिफिक महासागराचा किनारा हा ज्वालामुखीचा आहे. या अँडीज पर्वतातील पॅसिफिक महासागराचा जो किनारा आहे तो किनारा ज्वालामुखीचा आहे. वारंवार भूकंपाचे धक्के सुद्धा या ठिकाणी जाणवतात. पॅसिफिक महासागराचा जो किनारा आहे तो ज्वालामुखीचा आहे. त्याचबरोबर वारंवार भूकंपाचे धक्के सुद्धा या ठिकाणी जाणवतात. अतिउंच शिखरे सुद्धा या ठिकाणी आहेत. अँडीज पर्वतामध्ये अतिउंच शिखरे आहेत. बघा, किनारपट्टीत समांतर अशा 6440 किलोमीटर लांब रांगा आहेत. जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी आहे. पॅसिफिक महासागराचा किनारा हा ज्वालामुखीचा आहे. त्याचबरोबर ज्वालामुखीचा भाग असल्यामुळे जिथं वारंवार ज्वालामुखी होत असतात आणि हे ज्वालामुखी जिवंत आहेत, म्हणजे आजही त्या ठिकाणी ही ज्वालामुखी घडत असतात. त्याचबरोबर वारंवार भूकंपाचे धक्के सुद्धा या अँडीज पर्वतामध्ये आपल्याला जाणवत असतात. आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अतिउंच शिखरे, या भागातील अतिउंच शिखरे. तर सर्वात पहिलं अतिउंच शिखर जे आहे ते माउंट अँकागागुना. माउंट अँकागागुना हे अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर. त्याची उंची आहे 6960 मीटर. 6960 मीटर आणि हे अर्जेंटिना देशातील चिली या ठिकाणी आहे. अर्जेंटिना आणि चिली या दोन्ही देशांच्या मध्ये आहे. माउंट अँकागागुना हे सर्वात उंच शिखर 6960 मीटर याची उंची आहे. 2 नंबरचं जे शिखर आहे ते माउंट चिम्बुराजो हे 2 नंबरचं सर्वात उंच शिखर. त्याची उंची आहे 6272 मीटर. त्याची उंची आहे 6272 मीटर. 3 नंबरचं जे उंच शिखर आहे ते माउंट कोटोपाक्षी. माउंट कोटोपाक्षी हे 3 नंबरचं सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची आहे 5896 मीटर. 5896 मीटर. पुन्हा एकदा माझ्याबरोबर सांगा बघूया, सर्वात उंच असलेलं शिखर कोणतं? माउंट अँकागागुना हे 6960 मीटर उंचीचं अर्जेंटिना आणि चिली या देशामध्ये वसलेलं सर्वात उंचीचं शिखर आहे. 2 नंबरचं माउंट चिम्बिराजो. माउंट चिम्बिराजो हे 2 नंबरचं सर्वात उंच शिखर आहे आणि त्याची उंची आहे 6272 मीटर. 3 नंबरचं सर्वात उंच असलेले शिखर माउंट कोटोपाक्षी, त्यांची उंची आहे 5896 मीटर. आणि या अँडीज पर्वतामध्ये तांबे आणि तवर यासारखी समृद्ध खनिजे आपल्याला भरपूर मिळतात. तांबे आणि तवर यासारखी समृद्ध अशी खनिजे या अँडीज पर्वताच्या स्वाभाविक विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा झाला अँडीज पर्वत स्वाभाविक विभाग 1. स्वाभाविक विभाग 2 मध्ये पूर्वेकडील उंचवट्यांचा प्रदेश. पूर्वेकडील उंचवट्याचा प्रदेश या भागामध्ये कोणती माहिती आहे चला पाहूया. 2 वेगवेगळ्या उंच प्रदेशांनी वेढलेला हा भाग आहे. 2 वेगवेगळ्या उंच प्रदेशांनी वेढलेला हा भाग आहे. उत्तरेकडील गयानाचा उंच प्रदेश आणि दक्षिणेकडील ब्राझीलचा उंच प्रदेश. 2 वेगवेगळे उंच प्रदेश म्हणून मगाशी सांगितलं. तर 2 वेगवेगळे उंच प्रदेश कोणते? उत्तरेकडील गयानाचा उंच प्रदेश आणि दक्षिणेकडील ब्राझीलचा उंच प्रदेश. बरोबर आहे. उत्तरेकडील गयानाचा उंच प्रदेश आणि दक्षिणेकडील ब्राझीलचा उंच प्रदेश या 2 वेगवेगळ्या उंच प्रदेशांनी हा पूर्वेकडील उंचवट्याचा प्रदेश निर्माण झालेला आहे. भारतातील दख्खनच्या पठाराप्रमाणे कठीण दगडांनी बनलेला हा प्रदेश आहे. भारत देशामध्ये जसं दख्खनचे पठार घटमुट आहेत, कठीण आहे, कठीण दगड आहे,
तसाच कठीण दगडांनी बनलेला हा सुद्धा उंचवट्यांचा प्रदेश आहे आणि तो म्हणजेच पूर्वेकडील उंचवट्यांचा प्रदेश. या ठिकाणी ओरिनोको नदी हिची उपनदी जी आहे चोरण नदी, या चोरण नदीवर जगातील अत्यंत उंच एंजल धबधबा आहे. ओरिनोको नदीची उपनदी चोरण नदी, या चोरण नदीवर जगातील अत्यंत उंच धबधबा त्याचं नाव आहे एंजल धबधबा. त्याची जी उंची आहे ती 974 मीटर. 974 मीटर उंच असलेला एंजल धबधबा हा चोरण नदीवर आहे आणि चोरण नदी ही ओरिनोको नदीची उपनदी आहे. हा गयानाच्या पठारामध्ये निर्माण झालेला आहे. हा जो एंजल धबधबा आहे तो गयानाच्या पठारामध्ये निर्माण झालेला आहे. ओरिनोको नदीची उपनदी चोरण नदी, या चोरण नदीवर हा अत्यंत जगातील उंच असा धबधबा त्याचं नाव आहे व्हेरी गुड एंजल धबधबा. 974 मीटर याची उंची आहे. यानंतर तिसरा जो स्वाभाविक विभाग आहे तो म्हणजेच मध्य भागातील सखल मैदानी प्रदेश. मध्य भागातील सखल मैदानी प्रदेश, या भागामध्ये अँडीज पर्वत आणि पूर्वेकडील उंचवट्यांचा प्रदेश येतो. मध्य भागातील सखल मैदानी प्रदेशामध्ये अँडीज पर्वत आणि पूर्वेकडील उंचवट्यांचा प्रदेश या दोनांच्या मधला जो भाग आहे हा दोनांच्या मधील भाग म्हणजेच मध्य भागातील सखल मैदानी प्रदेश होय. विस्तीर्ण अशा नद्यांचा हा बनलेला हा भाग आहे. कारण मी सांगितलं ॲमेझॉन ही जगातील सर्वात लांब नदी आणि ही जगातील सर्वात मोठी नदी असलेली ॲमेझॉन या नदीचा सपाट मैदानी प्रदेश या भागात असल्यामुळे मध्य भागातील सखल मैदानी प्रदेश हा विस्ताराने फार मोठा आहे. ॲमेझॉन, ओरिनोको, लाप्लाटा नद्यांचा त्रिभुज प्रदेश या ठिकाणी आहे. ॲमेझॉन ही या दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात लांब नदी, मोठी नदी, जगातील सर्वात मोठी नदी. त्याचबरोबर ओरिनोको ही सुद्धा महत्त्वाची नदी आहे आणि लाप्लाटा या नद्यांचा त्रिभुज प्रदेश या सगळ्यांच्या भागामध्येच मध्य भागातील सखल मैदानी प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. यापैकी ॲमेझॉन नदीचे पात्र फार मोठे आणि प्रसिद्ध आहे. ओरिनोको नदी, त्याचबरोबर लाप्लाटा त्रिभुज प्रदेश आणि ॲमेझॉन नदी, या ॲमेझॉन नदीचं पात्र फार मोठं आणि जगप्रसिद्ध आहे. म्हणजेच अँडीज पर्वत आणि पूर्वेकडील उंचवट्यांचा प्रदेश या दोनांच्या मधील भागाला मध्य भागातील सखल मैदानी प्रदेश असं म्हणतात. हा दक्षिण अमेरिका खंडाचा तिसरा स्वाभाविक विभाग म्हणजेच मध्य भागातील सखल मैदानी प्रदेश. विस्तीर्ण अशा नद्यांनी हा बनलेला आहे. ॲमेझॉन आणि ओरिनोको नदीचं, त्याचबरोबर लाप्लाटा हा नद्यांचा त्रिभुज प्रदेश सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि ॲमेझॉन ही जगातील प्रसिद्ध नदी, फार मोठी नदी याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात शेवटचा स्वाभाविक विभाग तो म्हणजे पश्चिम किनारपट्टीचा मैदानी प्रदेश. पश्चिम किनारपट्टीचा मैदानी प्रदेश, या प्रदेशामध्ये छोटी छोटी मैदाने आहेत. पॅसिफिक महासागर आणि अँडीज पर्वत यामध्ये सापडतात. पॅसिफिक महासागर आणि अँडीज पर्वत या ठिकाणी सापडतात. त्याचबरोबर छोटी छोटी मैदानं सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी अरुंद तर काही ठिकाणी तुटक व दंतूर किनारा लावलेला आहे. फार अरुंद म्हणजे अगदी चिंचोळा ज्याला आपण म्हणतो होडीच्या आकाराचा असा किनारा काही ठिकाणी लावलेला आहे. तर काही ठिकाणी फार तुटक आणि दंतूर किनारा सुद्धा या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चिलीचा मध्यभाग आणि कोलंबियाच्या पश्चिम किनारपट्टीवर ही छोटी मैदाने आपल्याला पाहावयास मिळतात. चिलीचा मध्यभाग आणि कोलंबियाच्या पश्चिम किनारपट्टीवर ही छोटी मैदाने आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मोठी शहरे या किनारपट्टीवर बसलेली आहेत. दक्षिण अमेरिका खंडातील फार मोठी मोठी जी शहरे आहेत ती सगळी शहरं या किनारपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. पश्चिम किनारपट्टीवर ही सर्व शहरे वसलेली आहेत. ज्या दक्षिण भागामध्ये अनेक बेटे आहेत, बेटांचं प्रमाण फार आहे आणि सर्व बेटं या दक्षिण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर या दक्षिण अमेरिका खंडाचा अभ्यास, या अभ्यासामध्ये तुम्हाला काही प्रश्न लिहून घ्यायचे आहेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला सांगायची आहेत. सर्वात पहिल्यांदा दक्षिण अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? बरोबर आहे, दक्षिण अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? नंबर 2, कोणती वृत्ते या खंडातून गेलेली आहेत? कोणती वृत्ते या खंडातून गेलेली आहेत? नंबर 3, हा खंड भारतापेक्षा किती पटीने मोठा आहे? हा खंड भारतापेक्षा किती पटीने मोठा आहे? नंबर 4, दक्षिण अमेरिकेचे स्वाभाविक विभाग किती व कोणते? दक्षिण अमेरिकेचे स्वाभाविक विभाग किती व कोणते? आणि नंबर 5, दक्षिण अमेरिकेचे उंच शिखरे कोणती व त्यांची नावे लिहा. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात उंच शिखरे कोणती, त्याचबरोबर त्यांची नावे सुद्धा लिहा. हा झाला अभ्यास. आता आपण उपक्रम पाहूया.
दक्षिण अमेरिका खंडातील 2 उपक्रम मी तुम्हाला दिलेले आहेत. त्यातील पहिला उपक्रम आहे दक्षिण अमेरिका खंडाचा नकाशा काढून त्यामधील देश व त्यांच्या राजधान्या तसेच प्रमुख पर्वत तुम्ही दाखवायचे आहेत. दक्षिण अमेरिका खंडाचा नकाशा काढून त्यामधील देश, राजधान्या तसेच प्रमुख पर्वतसुद्धा दाखवायचे आहेत. हा पहिला उपक्रम झाला. दुसरा उपक्रम जगप्रसिद्ध अमेझॉन नदीच्या विस्ताराबाबत तुम्हाला चर्चा करायची आहे आणि फोटोंचा संग्रह करायचा आहे. जगप्रसिद्ध अमेझॉन नदीच्या विस्ताराबाबत चर्चा करायची आहे आणि या अमेझॉन नदीची चित्र गोळा करून त्याच्यावर चर्चासुद्धा करायची आहे. तर आजच्या भागामध्ये आपण एवढाच अभ्यास करूया. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ